हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजकाल माझ्यानं कंटिन्यू वेळेवर ब्लॉग टाकणं होईनच चाललेत. काहीतरी थोडेफार अडचण आणि गावाला गेले त्याच्यामुळं पण झालं नाही. थोडा ॲडजस्ट व्हायला वेळ लागला आहे. इथं मी मस्त अशी गरमागरम सोयाबीनच्या वड्याची भाजी केली होती. अगोदर मस्त पाणी उकळून घेतलं, त्याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकून घेतल्या, मस्त पिळून घेतल्या, कोरड्या करून घेतल्या आणि नंतर मग मस्त असा कांदा भाजला. छान कांदा करपू द्यायचा, काळपट कांदा करायचा, काळा मसाला होते. मग खूप छान होती ही भाजी, लेकरांना आवडते. माझे मसाले नेहमी सारखेच असतात, पण भाजीला चव वेगळी लागते. कांदा मस्त भाजू दिला आणि खोबरं पण खूप छान भाजलं की खोबरं पण काळंच भाजायचं. याच्या शेंगदाणे वगैरे, तिळं वगैरे, कराळ वगैरे टाकायची गरज नाही, कारण तर अशी ही भाजी खूप छान लागते जास्त लसण टाकला की. कांदा आणि खोबरं मिक्सरमधून मस्त बारीक काढून घ्यायचं. खूप सारा लसण आणि जिरं मस्त बारीक करून घ्यायचं आणि गरम तेल ठेवायचं. त्याच तेलामध्ये अगोदर छान जिरे मोहरी टाकायची आणि लसण पण मस्त खरपूस भाजू द्यायचा. छान असा लसण भाजला की लगेच आपण जे मिक्सरमधून बारीक केलेला कांदा खोबऱ्याचा मसाला होता ते पण छान असा मसाला लालसर होऊ द्यायचा. कमी गॅसवर भाजायचा म्हणजे खूप छान होते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. नंतर आपल्याला तिखट सपक कसं आवडेल तसं चटणी टाकायची. ही भाजी आमची तिखटच आवडते म्हणून मग मी थोडी चटणी जास्तच टाकते या भाजीला. चटणी, हळद, मीठ टाकायचं आणि हलवायचं. मस्त असा मसाला भाजू द्यायचा. आणि तातू ही पण भाजी पनीरची भाजी म्हणून खाते, म्हणून मग मी तातूसाठी ही पण भाजी सुकी भाजी काढून ठेवते. डब्यावर पण द्यायला एक नंबर आहे, जर डब्यावर द्यायची असेल तर. शाळेसाठी डब्बा किंवा शेतात डब्बा, कुठं जर डब्बा द्यायचा असेल तर त्या डब्यासाठी पण खूप उपयोगी आणि खूप छान भाजी, चव टेस्ट खूप छान लागते या भाजीची. ही अशी दिसते भाजी. कोथिंबीर वगैरे काहीच न टाकता पण ही भाजी खूप छान लागते. सध्या आमच्याकडं बाजार पण नाही. बिना कोथिंबीरची, बिना याची पण भाजी खूप छान लागते. आणि अशी तातू पनीरची भाजी म्हणून खाते, म्हणून मग मी तातूसाठी अशीच काढून ठेवली होती. तातूला खूप आवडते अशी भाजी मोकळी. शेतीला अशी भाजी नाही आवडत, शेतीला पाणी टाकलेली भाजी आवडते आणि तातूला तशी भाजी आवडते, म्हणून मग मी तातूसाठी ती काढून ठेवली. आणि शेतीसाठी अशी, शेती आता आमच्या सगळ्यांसोबत जशी आहे तशीच भाजी खाते. हे बघू शकता, जास्त तेल पण टाकायचं नाही भाजीत, आवडीनुसार. मी काही जास्त तेल टाकलं नव्हतं. दिसायला छान दिसून चालली, पण चवीला खूप चविष्ट आहे ही भाजी. एक नंबर आहे, खूप छान लागते खायला. मस्त नरम नरम होऊ द्यायची. ही माझी भाजी तयार होती आणि इथं गरमागरम पोळ्या आणि भाजी. ही माझी पहिली पोळी असल्यामुळे थोडीशी कच्ची कच्ची दिसायली, पण मस्त टम फुगलेली पोळी आणि ही भाजी दोन्ही गरम असली की तर मग मजाच. त्याच्यासोबत मस्त तोंडी लावायला लोणचं, खूपच छान लागतं तोंडी लावायला. लोणचं, लिंबू, कांदा असला की तर मग हा जेवण कुठल्याही गोड जेवणाला किंवा पाहुणचाराला मागे पाडणारं जेवण आहे. हे पाहू शकता किती छान दिसायली भाजी. ते मस्त तेल लावलेल्या टम फुगलेल्या पोळ्या. मी माझ्यासाठी प्रत्येक दिवशी शेवटची पोळी कडक करूनच खाते, मला कडक पोळी खूप आवडते म्हणून. ही एक नंबर चवीला खूपच छान झाली होती ही भाजी. मग काय मस्त गरमागरम पोळी भाजी आम्ही जेवण करून घेतले. माझं जेवण झालं की लगेच मग लेकरांनी आज काही खाल्लं नव्हतं, सकाळी पोहे खाल्ले होते. शेतीला पोहे खूप आवडतात. नंतर मग शेती पोळी भाजी खाऊ लागली. शेतीला ही भाजी पण खूप आवडते. तिला प्रत्येक घासाला एक ते सोयाबीनची वडी द्यावाच लागते, नाही तर ती खातच नाही. मग नुसत्या मसाल्यासोबत नाही खात. येतात तू इथं बासरी वाजवत होता, मला पण म्हणायला, मम्मा तू पण बासरी वाजव. आणि कॅमेऱ्यासमोर जाऊ उभं टाकू लागला. मग मी पण वाजवली थोडीशी बासरी. लेकरांसोबत लहान लेकरांसारखं वागलं तरच लेकरं छान राहतात, नाही तर मग आपलं खरं म्हणलं की मग लेकरं पण बिघडतात. हे शेतीनं मस्त पोटभर जेवण केलं, पनीरची भाजी आणि पोळी. नंतर मग मी जन्माष्टमीची तयारी केली. जन्माष्टमी मी दरच वर्षी 12च वाजता करते, रात्री 12 वाजता. घरी खायला पण पुरी
खीर, पुरी, भाजी, वरण, भात असं केलं होतं. आणि देवाच्या नैवेद्याला पण आमच्याकडं 5 गोड पापड्या, 5 पापड्या, लाडू, करंजा आणि 5 वडे असा नैवेद्य दाखवावं लागते श्रीकृष्णाला. आणि मस्त सुंठवडा पण. इथे श्रीकृष्णाचा माझा जुना ड्रेस होता, मी धुवून वगैरे घेतला होता अगोदर मस्त पाण्याने. माझ्याकडं दूध नव्हतं म्हणून मग मी आणि आम्ही आलो पण उशिरा होतो, त्याच्यामुळं मग पाण्यानेच अभिषेक घातला. अगोदर अभिषेक करून घेतला श्रीकृष्णाला, आंघोळ वगैरे घालून घेतली. नंतर मग कपडे घातले, नंतर मग हार घातला श्रीकृष्णाला. ते पांढरा मण्याचा हार मी घरीच केलेला आहे. आणि नंतर मग नवीन वस्त्र टाकलं झोक्यामध्ये आणि त्याच्यावर श्रीकृष्णाला बसवलं. आमच्या पूजेसाठी हराळी, आघाडा, केना, वाती, वस्त्र, माझ्याकडे फुलं काय नव्हते, पण वाती, वस्त्र, हराळी, आघाडा, केना यांनी आणून दिला होता. आता आमच्या इथे सण सुरू झाले की फुलं झाडाला सापडतच नाहीत आणि मला काय जाग येत नाही सकाळी 5 वाजता. 5 किंवा 4 वाजता उठलं तर फुलं सापडतच नाही, तर मग सापडतच नाहीत. आणि तेवढ्या सकाळी मला नुसतं फुलांसाठी उठावं वाटत नाही सकाळी. मग मी मस्त श्रीकृष्णाला गंध लावून घेतला. गंध, अक्षदा वाहिल्या, साखरेचा नैवेद्य दाखवला तोपर्यंत. आणि कापसाचे वस्त्र केले होते मी. ही मोहनमाळ पण बनवली होती. मोहनमाळ आणि श्रीकृष्णाचा टोप, जानवं असं. हे तातू इथे झोका देतच होता. तातू पण 12 वाजेपर्यंत जागा राहिला होता. मी दरवर्षी श्रीकृष्णाचा जन्म 12 वाजताच करते. हे नंतर टोप घालून घेतलं. तातूला म्हणून लागले, तातू नको नको, तातूचं आमच्या चालूच राहते. नंतर मग फुलं काय नव्हते, हराळी, आघाडा, केना व्हायला आणि मस्त आरती करून घेतली. पाळणा मला येत नव्हता म्हणून टी व्हीवर पाळणा लावला आणि श्रीकृष्णाला झोका दिला. आजकाल माझं असंच व्हायलं की सगळं मी विसरायला वेळेवरच करावं लागायला मला. आमच्या इथे असा नैवेद्य असते: गोड पुऱ्या, वडे, पापड्या, करंजा, लाडू, खीर, वरण, भात नैवेद्य. नंतर मग मी, तातून यांनी आम्ही आरती करून घेतली श्रीकृष्णाची. आरती पण मी टी व्हीवरच लावली होती. 12 वाजता शिती झोपली होती, फक्त तातू आणि मी आणि हेच जागे होतो तेवढ्या रात्री. मग नंतर मग मी तयारी पण करून घेतली होती. ही आरती पण म्हणली. हे तातू आमचा वर बसून तिथं वळवळ करू लागला. तातूचं असंच चालू असते. स्वयंपाक करताना काय व्हिडिओ बनवणंच झाला नाही माझ्याच्याने. खूपच छान, खूपच प्रसन्न वाटू लागलं. 12 वाजले होते तरी पण झोपही नाही गेली. 2 वाजेपर्यंत आम्ही जागीच राहिलो होतो. मग नंतर मग उपवास सोडला, भांडे घासून घेतले. हे टी व्हीवर पाळणा लावूनच झोका देऊ लागली मी. मला आरत्या वगैरे काही निघाल्या की मग मी नंतर टी व्हीवर लावते आरत्या आणि मग जेवढं येते तेवढं म्हणायचं. टी व्ही एक बेस्ट ऑप्शन आहे. नंतर श्रीकृष्णाला सगळा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, घास मोडून घेतला. हे तातूचं माझ्या मागे वळवळ करणं चालूच होतं. पाणी फिरवून घेतलं, पाया पडलो. तातू म्हणत होता, मम्मा मला पण पाया पडायच्या. त्याचं आपलं चालूच असते दिवस रात्र. हे मस्त अशी आरती, धूप, दीप ते पण पाया पडला. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.